तर कोणीही खेळू शकतं आणि लहान मुलं तर आजकाल त्यांना जेवण करायच्या वेळेस मोबाईल हातात द्यावा लागतो आणि मग चमच्याने भरावं लागतं. खेळ बाबा, मोबाईलवर खेळ, पण जेवण तरी कर किमान. बाहेरील देशांनी आपल्या देशावर लादलेलं हे षडयंत्र आहे. खेळाच्या माध्यमातून जे मोबाईलचे खेळ असतात त्या मोबाईलच्या खेळाच्या माध्यमातून तुमचा वेळ कसा टाईमपास होईल, तरुण पिढीचा वेळ कसा बर्बाद होईल. कारण पुढे चालून तुम्ही कितीही पैसे मोजले तर आजचा गेलेला सेकंद तुम्हाला परत मिळत नाही. सर्वप्रथम या ठिकाणी सहकार महर्षी आणि आमचे सर्वांचे जे दैवत म्हणून आम्ही त्यांना ओळखतो, आदरणीय बाळासाहेब पवार यांच्या नावावर हे वाचनालय, ही लायब्ररी या ठिकाणी आहे. आणि दर शनिवारी खूप सुंदर उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. विविध क्षेत्रातील ज्यांनी ज्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेलं आहे, ज्यांचं त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी बोलवतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतात. ही संकल्पना माझी देखील होती. मला सुद्धा माझ्या स्वप्नातल्या शाळेमध्ये अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला आवडायचं, की असं वाटायचं की एखाद्या विद्यार्थ्याला जर वकील व्हायचं असेल तर त्याला वकिलाचं मार्गदर्शन मिळेल कधी? 10वी 12वी झाल्यानंतर तो आपल्या मार्गदर्शनाकडे, आपल्या त्या फील्डकडे वळेल. तोपर्यंत त्याचं काय, त्याचं स्वप्नाचं काय? कारण परदेशामध्ये जे असतात, परदेशामध्ये सर्व विद्यार्थ्यांना लहानपणापासून तुम्हाला व्हायचं आहे काय हे विचारलं जातं. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बोजा टाकला जात नाही की तुला हेच करायचं आहे आणि तुला तेच करायचं आहे. स्वतःची फील्ड ते विद्यार्थी स्वतःच निवड करतात आणि आपल्या कमाईतून नंतर ते आपले शिक्षण घेत असतात. त्याच्यामुळे आपल्या कमाईतून जेव्हा शिक्षण होतं तेव्हा त्या शिक्षणाचं महत्त्व कळतं. आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहात, तुम्हाला बसायला या ठिकाणी खुर्च्या आहेत. आम्ही शालेय जीवनात असताना आम्हाला किमान 12वीपर्यंत खुर्च्या मिळाल्या नाहीत. 12वीपर्यंत खाली बसूनच आम्ही अशा प्रकारचे मार्गदर्शन घेतलेलं आहे. शिक्षण देखील खुर्च्यावर बसून कधीच घेतलेलं नाही. बेंचसुद्धा नव्हते आम्हाला बसायला. तुम्ही भाग्यवान आहात, अशा प्रकारच्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी मिळतात. आजचं शालेय जीवनातील खेळाचं महत्त्व हे आजचं व्याख्यान नसून आपली चर्चा आहे. मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्हाला पण माझ्याशी बोलायचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, कंटाळवाणा होणार नाही. मला माहिती आहे भुकेची वेळ झालेली आहे. मी फार थोडक्यामध्ये आणि व्यवस्थितपणे सर्वांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तुमच्या लेवलला जाऊन मी तुम्हाला ते सांगणार आहे. तुमच्या वयाचं भान ठेवून मी तुमच्याशी बोलणार आहे. सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगा की इथे बसलेल्यापैकी मुलं आणि मुली दोघी पण, इथं बसलेल्यांपैकी ज्याला खेळ आवडत नाही, कोणताच खेळ आवडत नाही असं कोणी आहे का? हात वर करा. खेळ आवडत नाही, कोणाला आवडत नसेल एखाद्या खेळ, कोणताच खेळ आवडत नाही. कोणी आहे का असं? तू हात वर केला की माशी हकलली? मला असं वाटतं हातच वर केला त्यांनी, माशी अशी हकलली थोडीशी बाजूला. तर म्हणजे सगळ्यांना खेळ आवडतात, कोणता का असे ना, पण खेळ आवडतं का नाही? मोबाईलमधले खेळ नाही म्हणत आहे मी, मोबाईलमधले खेळ नाहीत, ते तर कोणीही खेळू शकतात. आणि लहान मुलं तर आजकाल त्यांना जेवण करायच्या वेळेस मोबाईल हातात द्यावा लागतो आणि मग चमच्याने भरावं लागतं. खेळ बाबा, मोबाईलवर खेळ, पण जेवण तरी कर किमान. आमच्या खेड्यापाड्यामध्ये ज्या ठिकाणी आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये शिकवायला जेव्हा जातो तर लहान मुलांना टाकून त्यांना जावं लागतं. आणि त्यावेळेस जीवन जगण्याची कला ती लहान मुलं 6 महिन्याचे 7 महिन्याचे असतात तेव्हापासून शिकून जातात. भाकरीचा कुटका टाकलेला असतो त्यांच्याजवळ आणि ते दिवसभर कुडतडत असतात तो भाकरीचा तुकडा. मी वडनेरगाव, टेकडी वस्ती या ठिकाणी आदिवासी पाडे आहेत, त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आज माझं वय 49 वर्ष सुरू आहे आणि हे असताना 26 वर्षाची माझी सेवा झालेली आहे. आणि या सेवेमध्ये असताना मी क्रीडा शिक्षक नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणशाल खेळाचे शिक्षक आहे का? मी क्रीडा शिक्षक नाही आहे, मी फक्त शिक्षक आहे, सहशिक्षक. आणि माझ्यावर आता
19 शाळेची जबाबदारी दिलेली आहे. आणि हे सगळं असताना मी खेळाच्या माध्यमातून जे जे जीवनात अचीव केलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 26 वर्षाची माझी सेवा जरी झाली तरी या 26 वर्षाच्या सेवेमध्ये मी एकही दिवस अद्याप मेडिकल रजा घेतलेली नाही, गरजच पडली नाही मला. मी एकही दिवस अद्याप हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेलो नाही. मला अजूनपर्यंत आयुष्यात एकही सलाईन लावण्याचा प्रसंग आलेला नाही. मला कावीळ, टायफॉईड, अजून काय काय ते छोटे मोठे आजार, डेंग्यू, मलेरिया, फ्लू, अजूनपर्यंत कुठलाच आजार झालेला नाही. 49 वर्ष वय चालू आहे आणि मी आयुष्यात सकाळी उठून कधीच व्यायाम केलेला नाही. खोटं बोलायचं नाही, मी दररोज व्यायाम करतो, मी एकही दिवस टाळत नाही, गरज नाही, मी एकही दिवस नाही केलेलं. सकाळी उठून मला सकाळी उठणं होत नाही, मला माझे कामं असतात आणि त्या प्रसंगाने मी माझी 24 तासाची रूटीन लावून घेतलेली आहे. आणि हे सगळं असताना मी आजारी पडत नाही, माझं जीवन व्यवस्थित चालू आहे. याच्यामागचं कारण आहे मी एक कुठला तरी खेळ ज्याला मी अचिव्हमेंट त्याच्यामध्ये केलेली आहे, दररोज जाऊन त्याला थोडासा वेळ देतो आणि तो कुठल्याही माध्यमातून देतो. तो मी स्वतः खेळतो, दुसऱ्याला खेळायला लावतो, त्याच्याविषयी कोचिंग करतो आणि अशा प्रकारे माझं जीवनाचं रूटीन चालू आहे. तर खेळाचे प्रकार कोणकोणते असतात या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तरपणे त्याचं मार्गदर्शन देखील करणार आहे. तुम्हाला माहिती आहे खेळाचे प्रकार कोणकोणते प्रकार असतात? खेळाचे प्रकार कोणकोणते आहेत? हां, इंडोअर गेम, आउटडोअर गेम. आता आउटडोअर गेममध्ये मैदानी खेळ, मोठे मैदानी खेळ असतात. त्याच्यापैकी कोणकोणते खेळ माहिती आहेत तुम्हाला? मोठे मैदानी खेळ, क्रिकेट, कबड्डी. कोणीतरी कबड्डी म्हटलं. कबड्डी हा मोठे मैदानी खेळ नाही आहे, तो छोटे मैदानी खेळ आहे. तर मोठे मैदानी खेळ क्रिकेटमध्ये येतात, फुटबॉल येतात, गोल्फ येतो. गोल्फला तर खूप मोठं ग्राउंड लागतं. हॉर्स रायडिंग येते, हॉकीचं मैदान देखील मोठं असतं. असे भरपूर जे मैदानी खेळ आहेत, मोठे मैदानी खेळ, छोटे मैदानी खेळ, इंडोर खेळ म्हणजे बरेच खेळ एका इंडोर हॉलमध्ये खेळले जातात, जेणेकरून हवेचा कुठल्याही प्रकारे त्याला स्पर्श होऊ नये, वातावरणाचा कुठलाही फटका त्याला बसू नये. असे बॅडमिंटनसारखे खेळ असतात जे आपल्याला इंडोर याच्यामध्ये खेळता येतात. बैठी खेळ काही असतात, बैठी खेळ. पत्ते सोडून बैठी खेळ दुसरे कोणते आहेत? कॅरम. आता लुडो हा खेळ कसा खेळला जातो? मोबाईलवर काहीतरी अंक, मला असं वाटतं या प्रकारे अंक पडतात का त्याच्यावर? जुगार असतो तो खेळ, त्याला खेळ म्हणता येणार नाही. ज्या खेळामध्ये नशिबाची साथ असते, मला 2 अंक मिळायला पाहिजे आणि ते नाही मिळाले म्हणजे काय? तुमची नशिबाची साथ नाही आहे तुम्हाला. आणि ज्या खेळामध्ये नशिबाची साथ घेऊन तो खेळ खेळावा लागतो, त्याचा अर्थ तो खेळ नसून तो जुगार आहे. उदाहरणार्थ पत्ते. बऱ्याच वेळा जाहिरात आलेली असते या ठिकाणी आणि बरेच खेळाडू देखील जाहिरात करतात की जंगली रमी पे आओ ना महाराज, जंगली रमी पे आओ ना महाराज. ऐकली का जाहिरात? अन्नू कपूर जाहिरात करतो त्याची. काय आहे जंगली रमी? हा खेळाचा प्रकार आहे, मात्र त्याच्यामध्ये ऑनलाईन खेळ असतो आणि ऑनलाईन खेळामध्ये तुम्ही कधीच वर येऊ शकत नाही, कधीच वर येऊ शकत नाही. तुम्हाला बोनस देतात, ते 2-2 हजार रुपयाचा बोनस मिळाला आहे, तुमच्या अकाउंटमध्ये बोनस मिळाला आहे 2,000 रुपये आणि खेळा त्याच्यावर. 2,000 रुपयाला सुरुवातीला तुम्हाला 5,000 रुपये जिंकायला देतील, तुम्हाला 5,000 रुपये जिंकायला देतील, मात्र तुमचा वेळ किती बर्बाद होतोय त्याच्यामध्ये, हे फार मोठं षडयंत्र आहे. बाहेरील देशांनी आपल्या देशावर लादलेलं हे षडयंत्र आहे. खेळाच्या माध्यमातून जे मोबाईलचे खेळ असतात, त्या मोबाईलच्या खेळाच्या माध्यमातून तुमचा वेळ कसा टाईमपास होईल, तरुण पिढीचा वेळ कसा बर्बाद होईल. कारण पुढे चालून तुम्ही कितीही पैसे मोजले तर आजचा गेलेला सेकंद तुम्हाला परत मिळत नाही. गेलेला माणूस आणि गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तरी ते परत मिळत नाही. तुमचा हा प्राईम टाईम आहे, गोल्डन पिरियड आहे. तुम्ही आता लहान मुलापासून तुमचं तारुण्यामध्ये पदार्पण होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही देशाचं भविष्य आहेत, तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचं भविष्य आहात, तुमच्या गल्लीचं, तुमच्या गावाचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहात. तुम्हाला किती पुढे जायचं आणि त्याच्यासाठी खेळ तुम्हाला कशी मदत करणार आहे, हा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे.
तर या दृष्टीने आपण जर पुढे गेलो, खेळाचे प्रकार आपण आता तुम्ही बरेच खेळ सांगितले, अशा प्रकारचे संपूर्ण विश्वभरामध्ये 8,000 खेळ खेळल्या जातात. पूर्ण मिळून खेळांची संख्या किती आहे? 8,000. आणि त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर 200 खेळ खेळले जातात. किती खेळ खेळले जातात? 200. आता ऑलिम्पिक सुरू होतं आहे, झालेलं आहे, ऑलिम्पिक सुरू झालेलं आहे. कोणत्या ठिकाणी सुरू झालं आहे? वा वा, छान माहिती आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही आज तयारीने आला आहात. पॅरिस या ठिकाणी सुरू झालं आहे. पॅरिस कोणत्या देशाची राजधानी आहे? फ्रान्स देशाची राजधानी. बरं, पॅरिसला हे ऑलिम्पिक होतं आहे तर किती वर्षानंतर होतं आहे? दर 4 वर्षानंतर ऑलिम्पिक होतं, माहिती आहे आपल्याला, बरोबर. मात्र पॅरिस या ठिकाणी ऑलिम्पिक यापूर्वी कधी झालं होतं? 100 वर्षापूर्वी. म्हणजे एका शहराला त्याचा दर्जा मिळवण्यासाठी परत 100 वर्ष जावं लागतं. असे ऑलिम्पिक झालेली शहरांची नावं सांगता येतील का तुम्हाला? कोणकोणत्या ठिकाणी ऑलिम्पिक झालेले आहेत यापूर्वी? टोकियो, जकार्ता, रोम, मागच्या वेळेस झालेले ऑस्ट्रेलियामध्ये झालेले मेलबर्न, अशा प्रकारचे बर्लिन जर्मनीमध्ये झालेले. आणि सगळ्यात पहिले ऑलिम्पिक ज्या ठिकाणी झालं होतं त्या ठिकाणाचं नाव सांगता येईल कोणाला? ग्रीस देशात झालं होतं. त्या शहराचं नाव सांगता येईल? ग्रीसची राजधानी ॲथेन्स. म्हणजे तुम्हाला आता हे पण शिकायला मिळतं, जनरल नॉलेज पण मिळणार आहे तुम्हाला आज शिकायला. फक्त हेच नाही, ग्रीसची राजधानी ॲथेन्स या ठिकाणी सर्वप्रथम ऑलिम्पिक ची सुरुवात झाली होती. आणि मागील काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी देखील ॲथेन्स ऑलिम्पिक म्हणून 2000, मला असं वाटतं 2008 साली ते ऑलिम्पिक झालं होतं. सर सुरू कर का? तर अशा प्रकारे खेळाचे प्रकार जे तुम्हाला सांगितले जवळपास 8,000 प्रकार आहेत. आणि खेळ म्हणजे काय हे जर तुम्हाला सांगितलं तर 2 किंवा 2पेक्षा अधिक पक्ष किंवा व्यक्ती जेव्हा एकमेकांची स्पर्धा करतात त्याला आपण खेळ म्हणतो, त्याला आपण खेळ म्हणतो. तुम्ही जर ऑनलाईन खेळ खेळत असाल, मोबाईलवर खेळ खेळत असाल, समोरचा व्यक्ती आहे का तुमच्यासोबत? समोरचा व्यक्ती अदृश्यपणे आहे, म्हणजे तो खेळ म्हणता येईल का? त्याला जुगारच म्हणायचं. आणि तो जुगार आयुष्यात कधीच खेळायचा नाही. त्यामुळे जर अशा प्रकारे या ऑलिम्पिकच्या स्टेडियमचं तुम्हाला जर दर्शन दिलं, या ऑलिम्पिकचा एक स्टेडियमचा एक छोटासा भाग आहे. वेगवेगळा खेळ खेळला जातो याच्यामध्ये. आणि ऑलिम्पिकमध्ये खूप खेळ असतात. आणि यावेळेच्या ऑलिम्पिकमध्ये जवळपास 206 देशांनी भाग घेतलेला आहे. किती? 206. आणि किती खेळाडू असतील? पूर्ण 206 देशांचे खेळाडू किती असतील? 10,000 खेळाडूच्या वर खेळाडू आहेत. पूर्ण देशांचे 10,000 खेळाडूंच्या वर खेळाडू आहेत. आणि पॅरिस ऑलिम्पिकला ते गेलेले आहेत आणि आपल्या आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आपल्या देशाचं देखील प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप मोठ्या प्रकारे खेळाडू गेलेले आहेत त्या ठिकाणी. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की या स्पर्धा खेळत असताना आपल्यामध्ये काय काय क्वालिटीज येतात. खेळ का खेळावा? खेळ फक्त आपल्या तब्येतीसाठी नाही खेळावा. खेळामुळे फक्त आपलं शरीर लवचिक राहील याच्यासाठी नाही खेळावा. खेळामुळे आपण व्यवस्थित जेवण करू, आपण जेवण केलेलं व्यवस्थित पचेल याच्यासाठी खेळ नाही खेळता. माणसाचं चरित्र आणि व्यक्तिमत्व याच्याने घडत असतं खेळामुळे. आता तुम्हाला मला चरित्र कसं काय घडतं, व्यक्तिमत्व कसं काय घडतं? असे कोण कोण आहेत या ठिकाणी ज्याला शाळेत जायला उशीर होतो नेहमी? बिलकुल बिंदास सांगा. तुमचे हेडमास्तर नाही आहे तिथं, काळजी करू नका. शाळेत जायला उशीर होतो का? कोणाकोणाला होतो उशीर? एखाद वेळेस जे लोक खेळ खेळतात त्यांना कोणत्याच कार्यक्रमाला आणि कोणत्याच वेळेला जायला उशीर होत नाही. त्यांची गाडी कधी चुकत नाही. त्यांना रेल्वे पकडायची असेल, त्यांना ट्रेन पकडायची असेल, त्यांना एस टी पकडायची असेल, कुठल्याही प्रकारची असेल, वेळेचं नियोजन त्यांना करता येतं. समयसूचकता त्यांच्यामध्ये येते. म्हणून तुम्हालाही शाळेत जाण्याला उशीर होणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कधी उठायचं आहे, तुम्हाला प्रातिविधी किती वेळात करायचा आहे, नाश्ता किती वेळात करायचा आहे, आणि तुमचं दप्तर भरून ड्रेस चढून तुम्हाला शाळेत किती वाजता पोहोचायचं आहे, आणि परिपाठाला सुरुवात कधी करायची आहे हे तुम्हाला खेळायच्या याच्यामुळे कळतं. खेळामुळे तुम्हाला स्वाभिमान, तुमचा अभिमान जपायला तुम्ही मोकळे होतात. तुमच्यामध्ये शिस्त लागते, व्यवस्थापन होतं. कोणता खेळ शिस्तीचा आहे
मला असं वाटतं सगळ्याच खेळामध्ये शिस्त आहे, सगळ्याच खेळांमध्ये व्यवस्थापन आहे. प्रत्येक खेळ काही ना काही शिकवतो आपल्याला. गोट्या कोणी कोणी खेळलेल्या आहेत? मला वाटतं मुलींनी पण खेळलेल्या असतील. तुम्ही नाही खेळले? गोट्या माहीत नाही का तुम्हाला? काय आहे गोट्याच्या खेळामध्ये? करा, हात खाली करा. काय शिकायला मिळालं तुम्हाला गोट्यापासून? काय शिकायला मिळालं? आपलं लक्ष एका ठिकाणी केंद्रित करणे, आपलं ते लक्ष साध्य करणे, अचूक नेम धरणे आणि यशाला पादांकृत करण्यासाठी एक एक पाऊल पुढे जाणे, हे तुम्हाला गोट्यापासून शिकायला मिळतं. तुमचे क्रीडा शिक्षक जे आहेत खंबाट सर, खंबाट सरांचं पेट नेम काय माहिती आहे का तुम्हाला? मी या ठिकाणी सांगणार नाही, कारण आम्ही सोबत खेळलेलो आहे. आम्ही या ठिकाणी सोबत खेळलो आहे. साने गुरुजी विद्यालयाचे किती विद्यार्थी आले आहेत या ठिकाणी? तुमचे क्रीडा शिक्षक निक्कम सर आहेत ना? तुमच्या निक्कम सरांना देखील विचारा. निक्कम सरांसोबत देखील आम्ही खूप क्रिकेट खेळलेलो आहे. त्यांनी त्यांच्यासोबत कबड्डी खेळलेलं आहे, क्रिकेट खेळलेलं आहे. तुमचे क्रीडा शिक्षक आहेत, म्हणजे तुमचे दोन्ही शाळेचे क्रीडा शिक्षक माझे खूप परिचयाचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन करताना खरंच मनस्वी आनंद होतो. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आयुष्यभर हा कित्ता गिरवू शकतात. एक तरी खेळ आयुष्यामध्ये, एक तरी खेळ त्याला अचीव काहीतरी करा. कुठल्याही खेळांगात पारंगत व्हा, नाही तर मला सगळेच खेळ खेळायचे तर एक ना धड भाराभर शिंदे असं काहीतरी कार्यक्रम होऊन जाईल. आणि फार क्वचित लोक असतात जगामधले, अद्वितीय लोक असतात. जो बँगलोरच्या टीमचं नाव काय? RCB. त्याच्यामधला एक खेळाडू होता, विराट कोहली बरोबर खेळायचा. काय नाव त्याचं? AB डिव्हिलियर्स. तर AB डिव्हिलियर्स याच्या जीवनाचे इतके पैलू आहेत की छान आहे. तो हॉकी पण खेळतो, तो फुटबॉल पण खेळतो, तो क्रिकेट पण खेळतो, तो गायक पण आहे. त्याने निबंध लिहिले आहेत, त्याने संशोधन केलेलं आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. तो शिक्षणामध्ये पण मागे नाही आहे. इतके सगळं काही अचिव्हमेंट करताना त्याने वेळेचं किती काटेकोर नियोजन केलं असेल. आज मला काय करायचं आहे त्यानुसार काही काही खेळाडू या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहेत आणि खेळायचं नियोजन या ठिकाणी चालूच आहे. महेंद्रसिंग धोनीचा या ठिकाणी फोटो तुम्हाला दिसतोय. हे खेळाडू आपल्याला खूप मार्गदर्शन करतात. यांचं जीवनचरित्र आपल्याला देशामध्ये खूप काही घेऊन जातं. महेंद्रसिंग धोनीवर एक चित्रपट आला होता. किती छान छान दाखवलं होतं महेंद्रसिंग धोनीच्या चित्रपटामध्ये. आणि त्याची भूमिका कोणी केली होती? नंतर त्याने काय केलं? सुशांत सिंग राजपूतने नंतर काय केलं? सुसाईड केली. तो एका खेळाडूची भूमिका खूप चांगल्या प्रकारे त्याने पार पाडली. मात्र तो जर खरंच खेळाडू राहिला असता तर त्याने आत्महत्या केली नसती. याचं कारण असं की खेळाडूला दररोज अपयश पचवायची जी क्षमता असते ती क्षमता त्याच्यामध्ये वाढत चालते. तुम्ही कोणकोणता खेळ खेळतात? क्रिकेट खेळतात. आपण एक उदाहरण घेऊ. क्रिकेट खेळायला लागले, तुम्ही दररोज जिंकणार आहेत का? दररोज शतक काढणार आहेत का? शून्यावर पण आऊट होणार, मॅच पण हारणार, दुसऱ्या दिवशी पण हारणार, तिसऱ्या दिवशी पण हारणार, आठवडाभर मॅच हारणार. मग जाऊन आत्महत्या करणार का? मग जीवनामध्ये असे खूप प्रसंग येतील. तुमच्या जीवनामध्ये असे खूप प्रसंग येतील. एकदा केलं, दोनदा केलं, तीनदा केलं, यश येणार नाही, अपयश येत राहील. आणि जेणेकरून तुम्ही अपयश पचवायला शिकणार. हा खेळ तुम्हाला शिकवतो की दररोज तुम्ही जिंकू शकत नाही. तुमच्यापेक्षा भारी खेळाडू येईल. हे खेळाडू रिटायर का होतात? सचिन तेंडुलकरला रिटायर व्हायला लागला, बेस्ट होता का नाही? विराट कोहली रिटायर होणार का नाही? आता T20मधून रिटायर झाला का? माझ्यापेक्षा बेस्ट खेळाडू येऊ शकतात आणि ते मला मात देऊ शकतात. माझा देश त्याच्यामध्ये कमतरता व्हायला नको. माझ्या देशामध्ये इतर खेळाडूंना चान्स मिळायला पाहिजे. म्हणून त्यांनी T20 क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. रिटायरमेंट घेतली. तुम्हाला स्वाभिमान, अभिमान, शिस्त अशा प्रकारचे व्यवस्थापन, तुमच्या भावनावर नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागतं. विराट कोहली सुरुवातीला आला होता, त्याच्या भावनावर नियंत्रण असायचं का? विकेट बुमराहने जरी घेतली
तरी जल्लोष कोणाचा जोरात असायचा? विराट कोहलीचा जोरात जल्लोष असायचा. आणि नंतर जसं जसं त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येत गेली, हळूहळू त्यांनी भावनावर नियंत्रण ठेवायला गेलं. शतक मारायच्या वेळेस जोरदार उसळी मारणारा विराट कोहली नंतर शतक करता असताना, शतक झाल्यानंतर त्यांनी सचिन तेंडुलकरला देखील अभिवादन केलेलं आहे. आणि फक्त बॅट उंचवायची, ढगाकडे बघून आपल्या देवाला, आपल्या वडिलांना ते शतक अर्पण करायचं, अशी पद्धत हळूहळू निर्माण होते. हे एका दिवसात होत नाही. तुमचं पहिलं शतक आणि तुमचं आत्ताचं शेवटचं शतक, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण सेलिब्रेशन जेव्हा बघतो, त्या सेलिब्रेशनमध्ये तुमचा फरक होतो. वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला करता येतं, प्रेक्षकांचं मनोरंजन तुम्ही करतात. आणि प्रेक्षकच नसले खेळायला तर त्या खेळाची मजाच वेगळी आहे. त्या खेळाची मजाच नाही आहे. तुम्हाला टाळ्या वाजवणारं जर कोणी नसलं तर मला असं वाटतं त्या खेळाची मजाच होत नाही. तुमचा फिटनेस वाढतो, तुमची आवड निवडी जपतात, तुमचे आदर्श जे व्यक्तिमत्व असतात त्यांच्याविषयी तुम्ही वाटतं तुम्हाला बऱ्याच वेळा की मला पण विराट कोहलीसारखी दाढी ठेवायची आहे. आली नाही बऱ्याच लोकांना अजून दाढी, परंतु जेव्हा येईल तेव्हा असं वाटेल की मला विराट कोहलीसारखी दाढी ठेवायची आहे, किंवा मी महेंद्रसिंग धोनीसारखा क्लीन शेव राहील, सचिन तेंडुलकरसारखे कुरळे केस माझे असतील तर मी त्याच्यासारखं पुढे चालून माझं व्यक्तिमत्व तसं व्हायला पाहिजे. त्याला जी मोटरसायकल चालवायची सवय आहे ती मला त्या प्रकारे मोटरसायकल चालवायची. आपण त्यांचे मार्गक्रमण पुढे चालतो आणि तुमचं हालचाल, तुमचं संतुलन राखणं याच्यामध्ये तुमची प्रोग्रेस होते. म्हणून कुठला तरी एक खेळ, आपण असा एकही खेळ नाही ज्या खेळामध्ये कुठल्या प्रकारचं स्किल तुमचं डेव्हलप होत नाही. म्हणून कोणताही एक खेळ जपायचा आणि त्याला पूर्णपणे खेळायचं. खेळामुळे तुमचं व्यक्तिमत्व घडतं. जसं या लोकांचं व्यक्तिमत्व घडलं आहे, त्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे, तसं तुमचं देखील व्यक्तिमत्व एखाद्या खेळामध्ये होतं. अपयश पचवत आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, सुशांत सिंग राजपूतने खूप चांगली भूमिका केली, मात्र त्याला जीवनाचं अपयश पचवता आलं नाही आणि शेवटी त्याने स्वतःला फासावर लावून घेतलं. तसंच हा पण एक खेळाडू आहे, तुमचा खेळाडू सारंगधर. उभं राहा बेटा. तुझं आडनाव सारंगधर आहे ना? खूप छान खेळाडू आहे आणि आपल्या तालुक्याचं भूषण आहे. ते आपल्या तालुक्याचं नाव हे करण्यासाठी तो कुस्ती, रेसलिंग याच्यामध्ये तुझ्या आदर्श कोण आहे? तुझं कोणाला आदर्श ठेवून काम करणार आहे पुढे? कोणीतरी आदर्श असेल ना. सिकंदर शेख. सिकंदर शेखला त्यांनी जोरदार टाळ्या त्याच्यासाठी व्हायला पाहिजे. सिकंदर शेख हा मला तो वाटतं महाराष्ट्र केसरी आहे आणि महाराष्ट्र केसरी हा त्याचा आदर्श आहे आणि त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून तो त्याच्यासाठी पुढे काम करतोय. काही सांगायचं आहे का? सांग सांग सांग. आपण चर्चाच करतोय, काही अडचण नाही. उभं राहा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आता एक छोटासा प्रश्न आहे तुमच्यासाठी. क्रिकेट किती लोक खेळतायचे याच्यापैकी? हां, तुमच्यासाठी. मुली खेळत नाहीत का? अरे तुम्हाला तर खूप छान संधी आहे. आमच्या ग्राउंडला तुम्हाला बोलवणार आहे आम्ही लवकरच. आमचं ग्राउंड कसं आहे त्याचे फोटो देखील मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे आणि ते फोटो दाखवायच्या वेळेस मी तुम्हाला ते दाखवेल की इतकं छान ग्राउंड. आमचं ग्राउंड बघितलेले विद्यार्थी कोण कोण आहेत? हात खाली करा आता. एस क्लब बघितलेले खेळाडू कोण कोण आहेत? यांनी एस क्लब, तुम्ही पण बघितले? एस क्लबवर आल्या होत्या? वा वा, छान. याच्यानंतर सगळेच तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना एस क्लबवर आम्ही बोलवणार आहेत, आमंत्रित करणार आहेत. विविध खेळ खेळणार. तिथं फुटबॉल, क्रिकेट, इतर खेळ, रनिंग या प्रकारचे खेळ आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि सर्व शाळांना, कन्नड तालुका आणि परिसरामध्ये असलेले, शहराच्या परिसरामध्ये असलेल्या ज्या शाळा येण्यास इच्छुक आहेत त्या शाळांना आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि लवकरात लवकर त्याचं आयोजन देखील आम्ही करणार आहोत. छोटासा प्रश्न होता क्रिकेट खेळणाऱ्यासाठी. तुमची मॅच आहे, तुमच्या शाळेची मॅच आहे, फायनल मॅच आहे. शेवटची ओव्हर, शेवटचा बॉल, एक बॉल. जिंकण्यासाठी 2 रन पाहिजेत. किती? तुम्ही स्ट्राईकला आहेत. बॅटिंग कोण करतंय? तुम्ही. शेवटची जोडी आहे, तुमचा पार्टनर तिकडं आहे, त्याच्यावर काही आहे का डिपेंड? बॉल कोणाला खेळायचा आहे? किती बॉल बाकी आहेत? रन किती पाहिजे? काय करणार तुम्ही?
सिक्स कोण मारणार आहे? कोण कोण मारणार सिक्स? तुम्हाला सिक्स मारायचा आहे. बॉल मिळेल का तसा? बॉल मिळेल? जोपर्यंत तुमच्या बॅटपर्यंत बॉल येत नाही तोपर्यंत माहिती आहे का तुम्हाला कोणता बॉल येणार आहे? आणि समोर बुमरासारखा बॉलर असला तर काय करणार आहे? तुम्हाला निर्णय घ्यायला किती वेळ आहे माहिती आहे का? निर्णय घ्यायला वेळ किती आहे? त्याच्या हातातून बॉल सुटेपर्यंत, तुमच्या बॅटवर येईपर्यंत किती वेळ लागतो? 3 सेकंद. हातातून बॉल सोडतो मी, तुझ्यापर्यंत येईपर्यंत किती वेळ लागतो? अंतर किती आहे? या स्टंपचं आणि त्या स्टंपचं अंतर किती आहे? 66 फूट. किती फूट आहे? आणि तो 150 किलोमीटर वेगाने बॉल टाकतो. म्हणजे एका तासात त्याचा बॉल 150 किलोमीटर जाईल, तर एका सेकंदात किती जाईल? अरे सेकंदाचा चौथा हिस्सा फक्त. किती? सेकंदाचा चौथा हिस्सा. तोपर्यंत तुमच्या बॅटवर बॉल येईल. मग तेवढ्या वेळात तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की 1 रन घेऊन मॅच टाय करू, की 2 रन घेऊन मॅच जिंकू, की कुठे गॅप आहे त्या ठिकाणी चौका मारू, की मला फुल टॉस मिळाला आहे, की 6 मारू. आणि जर हे झालं नाही, आऊट जर झाला तर? आऊट झालं तर काय? मॅच हारले आणि तुम्ही हिरो बनायचा चान्स होता, तुम्ही 0 झालात एका बॉलमुळे. मग एवढे अचूक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सेकंदाचा चौथा हिस्सा मिळणार आहे फक्त. एका बॉलमध्ये काय करायचं, असे प्रसंग दररोज येतात आमच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की त्याला सामोरे जायच्या वेळेस आपल्याला फार अडचणीचा सामना करावा लागतो. असं वाटतं बस झालं आता हे जीवन. खूप लोक फसवत आहेत आपल्याला. लोक बँकासुद्धा पळून जातात. बँकासुद्धा पळून जातात, बरोबर आहे ना? इथल्या कन्नडच्या 2 बँका पळून गेल्यात. त्या दोन्ही बँकेत माझे पैसे होते. मग त्या प्रसंगाला मी कसं तोंड दिलं असेल? हे असं, चला काय अडचण नाही, या ओव्हरमध्ये कमी रन बनले तर आपण पुढच्या ओव्हरमध्ये जास्त रन बनवू. बॉलर चांगला आहे ना, सध्या बॉलर बॉलिंग चांगली टाकतोय ना, त्याला फक्त खेळून काढू, मात्र आऊट व्हायचं नाही. मात्र या जीवनाच्या खेळाडूत सध्या तरी आऊट व्हायचं नाही. का? पुढे चालून बॉल चांगले मिळेल. समोरचा माणूस देव आहे का? तो प्रत्येक चेंडू एक सारखाच टाकायला आणि आपल्याला मारूच देणार नाही, आपल्याला आऊटच करेल नाही. तो पण मनुष्यच आहे, त्याला पण अचूक निर्णय, प्रत्येक वेळेस अचूक टप्प्यावर तो बॉल टाकणार नाही. एखादी टप्पा चुकल त्यावेळेस मी माझा जेव्हा बेस्ट शॉट आहे तो शॉट माझ्या ताफ्यातून मी काढेल. आता आपण काही महान खेळाडूंचा परिचय या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. भारतरत्न सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ सर्वांनाच जास्त आवडतो आणि मला असं वाटतं या ठिकाणी बसलेल्यापैकी सर्वांनाच क्रिकेटचा खेळ आवडतो. सचिन तेंडुलकरच्या बाबतीमध्ये काय सांगायचं? सचिन तेंडुलकरला किती पुरस्कार मिळाले आहेत आपल्या देशाचे. सर्वोच्च पुरस्कार आपल्या देशाचा कोणता आहे? भारतरत्न. आणि तो देखील मिळालेला एकमेव क्रिकेटपटू म्हणून आपण सचिन तेंडुलकर याच्याकडे बघतो. सचिन तेंडुलकरने केलेलं शतकांचं शतक त्याने रचलेलं आहे. शतकांचं देखील शतक बनवलं. एक शतक बनवायला इतका वेळ लागतो आणि द्विशतक बनवणारा पहिला खेळाडू आहे. आणि मी सांगतो की प्रत्येक रेकॉर्ड तुटण्यासारखे असतं. सचिन तेंडुलकर यांनी ग्वालियर या ठिकाणी द्विशतक जेव्हा बनवलं होतं तर मला असं वाटतं त्या दिवशीपर्यंत जवळपास 3200 क्रिकेटचे सामने झालेले होते, वन डे मॅचेस 3200. आणि त्याच्यामध्ये एकही खेळाडूने द्विशतक बनवलेलं नव्हतं तोपर्यंत. 3200 सामन्यानंतर 40-45 वर्षानंतर एक खेळाडू द्विशतक बनवतो आणि दुसऱ्यांना प्रेरणा देतो आणि त्याच्या पुढच्याच वर्षी वीरेंद्र सहवाग त्याचा रेकॉर्ड तोडतो. का? सचिन करू शकतो तर मी का करू शकत नाही? ही प्रेरणा कोणी दिली? सचिन तेंडुलकरने. म्हणून तुम्ही पण तुमचे जे मित्र आहेत त्यांच्याकडे वेगळ्या प्रेरणेने बघा की त्याचा पहिला नंबर येऊ शकतो तर माझा का नाही? स्पर्धा कोणाशी असावी? स्वतःशी. मी आज काय केलं, मी आज किती तास अभ्यास केला तर मला उद्या वाढवायचा आहे. 15 मिनटं वाढवा रोजचा, 10 मिनटं वाढवा. मी तर म्हणतो जास्त नाही, 1 मिनटं वाढवा.
मात्र 1च मिनिट वाढवला तर 2 महिन्यानंतर तुमचा किती वेळ वाढेल? 1 तास वाढेल. 2 महिन्यानंतर तुमचा अभ्यासाचा 1 तास वाढेल आणि असाच 4 महिन्यानंतर तुमचे 2 तास वाढतील. याला म्हणतात सराव. आणि सराव कसं करतात याचं जबरदस्त उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. त्याने खूप दररोजचा 6 तास तो क्रिकेटचा सराव करायचा. तुम्हाला काय वाटतं, बॅटिंग करायला खूप मजा येते का? 100 बॉल खेळून दाखवा, हाताचे स्नायू दुखून जातात. आणि तो दिवसाचे 5-5 हजार बॉल खेळायचा. किती कॉन्सन्ट्रेशन लागत असेल त्यासाठी, किती कडक सराव लागत असेल त्याच्यासाठी. सचिन तेंडुलकरचं एक जबरदस्त उदाहरण सांगतो. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान एक सामना चालू होता आणि त्या सामन्यामध्ये ब्रॅड हॉगने सचिन तेंडुलकरला बोल्ड केलं. ब्रॅड हॉग माहिती आहे, लेफ्ट आर्म चायनामन बॉलर होता ऑस्ट्रेलियाचा. त्याने सचिन तेंडुलकरला बोल्ड केलं आणि सामना झाल्यानंतर तो बॉल त्याने मॅच रेफरीकडून मागून घेतला की मी आज सचिन तेंडुलकर, महान सचिन तेंडुलकरला मी आज आऊट केलेला आहे, तो बॉल मला द्या. तो ते बॉल घेतला आणि त्याच्यावर सचिन तेंडुलकरचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गेलं. सचिन तेंडुलकरने त्याला म्हणे माझा ऑटोग्राफ का घेतो? म्हणे सचिन मी तुला आऊट केलं त्याबद्दल हा बॉल मला संग्रही ठेवायचा आहे, मला याच्यावर ऑटोग्राफ पाहिजे. आणि ऑटोग्राफ देताना तुम्हाला माहिती आहे मोठे लोक काहीतरी लिहून देतात. मोठे लोक काहीतरी लिहून देतात. सचिनने त्या बॉलवर काय लिहिलं माहिती आहे का? ब्रॅड, धिस विल बी नेवर हॅपन अगेन. म्हणजे आज जे घडलं ते याच्यानंतर कधीच घडणार नाही. तुझ्या आयुष्यामध्ये हा दिवस परत कधीच येणार नाही की तू सचिन तेंडुलकरला आऊट करशील. सचिन तेंडुलकरने इतक्या आत्मविश्वासाने ते लिहून दिलं त्या बॉलवर. आणि त्याच्यानंतर जवळपास 45 वेळा ब्रॅड हॉगने सचिन तेंडुलकरला बॉलिंग टाकली आणि 45 डावामध्ये एकही डावात सचिन तेंडुलकर ब्रॅड हॉगकडून आऊट झाला नाही. एवढा आत्मविश्वास होता सचिन तेंडुलकरला जेव्हा तो ऑटोग्राफ देत होता. ऑटोग्राफ देऊन मोकळा झाला असेल का सचिन? ऑटोग्राफ देऊन मोकळा झाला असेल का? काय केलं असेल? ब्रॅड हॉगच्या बॉलिंगचा अभ्यास आणि त्याची प्रॅक्टिस. बोलून तर दिलंय, मात्र त्याला साध्य करण्यासाठी त्याने दिवस रात्र कष्ट घेतले असतील. आणि पुढील 45 बॅटल झाल्या, 45 मॅचेस झाल्या, 45 डाव खेळला, 45 वेळाच तो समोर आला. ब्रॅड हॉग सचिनला आऊट करू शकला नाही. हे सरावाचं सर्वोत्तम उदाहरण तुमच्यासमोर या ठिकाणी देतोय. पुढील आपले क्रिकेटपटू जे आहेत विराट कोहलीच्या बाबतीमध्ये काय सांगावं. वडील वारलेले असताना देखील त्यांच्या चितेला अग्नी देऊन तो जेव्हा मॅच खेळायला जातो तेव्हा खेळाच्या प्रती काय प्रेम असतं ते विराट कोहलीच्या बाबतीमध्ये दिसू द्यावं. आज त्याला त्याची स्वप्नसुंदरी देखील मिळालेली आहे. सुंदर असा परिवार त्याचा आहे. हे सगळं फक्त त्याने कशाच्या बळावर केलं? त्याच्या क्रिकेटच्या स्किलच्या बळावर. इतर खेळ आहेत त्याला नाचता येतं का व्यवस्थित? त्याला भलेही कसे नाचता येत असेल, त्याला जाहिरातीमध्ये मात्र घेतात का? तो ब्रँड आहे म्हणून. महेंद्रसिंग धोनी, करोडोची संपत्ती त्याने बनवली आणि आज मोबाईलचा वापर करत नाही महेंद्रसिंग धोनी मोबाईलचा वापर कधी करतो? अलार्म लावण्यासाठी. सकाळी उठण्याचा अलार्म असतो त्याचा, बस तेवढ्यासाठी मोबाईल वापरतो महेंद्रसिंग धोनी. एवढा महान खेळाडू, एवढे पैसे आहेत त्याच्याकडे, काय नाही करू शकत? भरपूर काय करू शकतो. मोबाईल का वापरत नाही तो? मोबाईलमुळे डोक्यात किडे घुसतात म्हणे, ऑनलाईन किडे. त्याच्यामुळे ते ऑनलाईन किडे तुम्ही काढून टाका. मोबाईल चांगल्यासाठी चांगला पण आहे, तो मोबाईलवर अभ्यास पण करता येतो. मी आजच्या कार्यक्रमासाठी बरेच मुद्दे मोबाईलमध्ये अभ्यास करून घेतले जे तुम्हीही घेऊ शकतात. मोबाईल चांगल्यासाठी चांगला आहे, वाईटसाठी अत्यंत वाईट आहे. त्याच्यामुळे ते उदाहरण आहे कपिल देव, आपले महान क्रिकेटपटू ज्यांनी आपल्याला विश्वकप जिंकून दिला. सुनील गावस्करच्या बाबतीमध्येही सराव करावा लागतो. विंडीजचा तोफखाना जेव्हा समोर 70च्या दशकामध्ये जेव्हा विंडीजचा तोफखाना समोर असायचा तेव्हा धैर्याने समोर जाणारे सुनील गावस्कर. आणि अशा प्रकारे आपल्या क्रिकेटची पायरी या ठिकाणी पुढे गेली. सुरुवातीला भारत फक्त आणि फक्त हारण्यासाठी जायचा. अजित वाडेकर वगैरे जेव्हा कॅप्टन होते भारतीय क्रिकेट संघाचे, फक्त हारण्यासाठी जायचा.
सुनील गावस्करने मॅच ड्रॉ करायसाठी शिकवलं, कपिल देवने जिंकण्याची आशा घेऊन आले आणि सचिन तेंडुलकरने हुकमी जिंकायचं. सौरव गांगुलीसारखे काही खेळाडू असतील, विराट कोहलीसारखे काही खेळाडू असतील आणि 8 बॉलमध्ये 28 रन जरी पाहिजे असतील तरी विराट कोहली आहे ना, होऊन जाईल अशी आशा निर्माण करून देणारे खेळाडू हा आपल्या पिढ्याने पिढ्या जेव्हा गेल्या, जुने खेळाडू नव्हते का तसे, मात्र क्रिकेट बदलत गेलं, पिढ्या बदलत गेल्या, खेळ बदलत गेला आणि खेळाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि तुमच्यासारखेचे आदर्श देखील बदलत गेले. आज बऱ्याच लोकांचे आदर्श सुनील गावस्कर नसतील, तुमचे विराट कोहली असतील, महेंद्रसिंग धोनी असतील, नवीन येणारे रोहित शर्मा असतील, नवीन नवीन खेळाडू असतील, सूर्यकुमार यादव असेल. सूर्यकुमार यादव खेळताना कोणी कोणी बघितलं आहे? असं कसं शॉट मारतो रे तो, सुपला शॉट मारून बघा बरं. काय कधी सुपला शॉट मारून बघा. हे जे दात दिसत आहेत ना समोरचे, ते दिसणार नाहीत. किती प्रयत्न करावे लागले असतील, किती वेळा बॉल बसला असेल अंगावर, किती वेळाच लागला असेल बॉल. सरावाला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्हाला साधी गोष्ट आहे, अक्षर जरी सुधारवायचं असेल, अक्षर तुमचे संजय जाधव सर जे आहेत माझे क्लासमेट होते आणि ते माझ्या अक्षराला खूप नाव ठेवायचे. माझं अक्षर असं तिरप आहे, लोक अशी लिहितात ना या बाजूले, मी या बाजून लिहायचो. अक्षराचं वळण आपलं प्रत्येकाचं असंच. मात्र सरावाने अक्षर सुधारवता येतं, हे तुम्ही खेळाच्या दृष्टीने बघून बघा. सरावाने तुम्हाला प्रश्नोत्तर करता येतात, सरावाने तुम्हाला समोरे जाता येतं, लोकांच्या समोरे जाता येतं, बोलता येतं, अचीव करता येतं सगळं काही. उसेन बोल्ट नावाचा एक धावक आहे. उसेन बोल्ट कोण कोण ओळखतं? उसेन बोल्ट, वा, उसेन बोल्टला ओळखतात तुम्ही? ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्ट 8 गोल्ड मेडल आणि 1 रौप्य पदक मिळवणारा एकमेव खेळाडू आहे, ज्याने रनिंगमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर या तिन्ही प्रकारामध्ये गोल्ड मिळवणारा हा जगातला अद्वितीय आणि जगातला सर्वात वेगवान धावणारा मनुष्य पृथ्वी तलावरचा, म्हणून आज उसेन बोल्टकडे बघितलं जातं. त्याचं चित्र आहे का सर आपल्याकडे? नाही. उसेन बोल्ट 8 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता. संपत्ती किती माहिती आहे का त्याची? संपत्ती किती आहे? 720 कोटीचा मालक आहे. कोण? उसेन बोल्ट. आणि त्याच्यासाठी उसेन बोल्ट बघितलं, त्याची एक जबरदस्त ॲक्शन आहे, समोरची ॲक्शन या प्रकारची. जेव्हा तो सुवर्णपदक जिंकतो, जमैका देशाचं नाव त्याच्या छातीवर लिहिलेलं आहे, बोल्ट त्याचं नाव आहे. जेव्हा तो सुवर्णपदक जिंकतो, अशा प्रकारची ॲक्शन करून तो सगळ्या जगाला वेळ घालवतो. 720 कोटीची संपत्ती कमवण्यासाठी ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्ट किती सेकंद धावला असेल? फक्त 118 सेकंद. किती सेकंद धावला आहे? 3 ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्ट फक्त 118 सेकंद धावला आणि त्या 118 सेकंदाने त्याला 720 कोटीची संपत्ती कमवून दिली. त्याचा 1 सेकंद किती कोटीचा बघितलं का? मात्र त्या 1 सेकंदासाठी त्याने 16 वर्षामध्ये एकही दिवस प्रॅक्टिस मिस केली नाही. 16 वर्षामध्ये एकही दिवस प्रॅक्टिस मिस केली नाही. याला म्हणतात सरावाचं महत्त्व. तुम्हाला काय वाटतं, 1 सेकंदात मिळाले का 5-10 कोटी? होतं का असं? त्या 1 सेकंदासाठी किती महत्त्व करावं लागतं. त्या 1 सेकंदाचं नाही, मिली सेकंदाचं महत्त्व कळतं उसेन बोल्टला. त्या मिली सेकंदाचं महत्त्व कळतं. उसेन बोल्टला धावताना पळताना असं वाटायचं ना, बंदुकीमधून गोळी जेव्हा सुटते त्या प्रकारे प्रवास करायचा उसेन बोल्ट. आणि 100 मीटर धावण्यामध्ये त्याने 9.58 सेकंदामध्ये जे रेकॉर्ड केलेलं आहे, ते रेकॉर्ड अद्यापपर्यंत कोणाला मोडता आलेलं नाही. त्याने सध्या निवृत्ती घेतलेली आहे. मात्र पृथ्वी तलावरचा सर्वात वेगवान प्राणी म्हणून, ज्याला मनुष्य प्राणी म्हणून ज्याला ओळखतो, तो आहे उसेन बोल्ट. फुटबॉल हा खेळाचा परिचय तुम्हाला माहितीच असेल. फुटबॉल कोण कोण खेळतं? कोणाला माहिती आहे का फुटबॉल? आवड, ज्याला आवड आहे असं. तर फुटबॉल या खेळामध्ये, फुटबॉल खेळ खेळत असताना आपल्या भारताचा सुनील छेत्री हा एक खेळाडू आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 84 गोल केलेले आहे. माहिती आहे का तुम्हाला? सुनील छेत्री खूप मोठं भूषणाची गोष्ट आहे. आणि जगामध्ये आंतरराष्ट्रीय गोल करणारा
छेत्री 3 नंबरला आहे, तुम्हाला माहिती आहे का? आणि भारत कितव्या नंबरला आहे? फुटबॉल या खेळामध्ये भारतची रँकिंग काय आहे सध्या माहिती आहे का तुम्हाला? 100च्या वर आहे. 104 नंबरला आहे भारत. किती नंबरला आहे? 104 नंबरला. आणि आपला हा खेळाडू आंतरराष्ट्रीय गोलकरामध्ये 84 गोल करून 3 नंबरला आहे. त्याच्यापुढे मेस्सी आणि रोनाल्डो, क्रिस्टियानो रोनाल्डो, फक्त हे 2च खेळाडू आहेत जे सध्या खेळत आहेत आणि निवृत्तीच्या मार्गावर आहेत. म्हणजे आपला सुनील छेत्री पण खूप महान खेळाडू आहेत, त्यालासुद्धा आपण खरंच सॅल्यूट करायला पाहिजे. आणि भारताची ही सगळ्यात जबरदस्त अशी आपण ऑलिम्पिकमध्ये 1950 साली ऑलिम्पिकसाठी पात्र झालो होतो. फुटबॉलसाठी ऑलिम्पिकसाठी आपण पात्र झालो होतो. विश्वचषकासाठी एकदा पात्र झालो होतो आपण. आणि मात्र आपल्या खेळाडूंना जाण्या येण्याचा भत्ता, प्रवासाचं साधन आणि त्याच्यासाठी जो खर्च आहे तो खर्च करण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते, म्हणून आपण वर्ल्ड कपसाठी आपली टीमच पाठवली नाही. आपल्या देशाचं दुर्दैवी. आतापर्यंत खेळाकडे ते बघितलं गेलं नाही, कारण बरेच खेळ कॉस्टली असतात. जो धनुष्यबाण धनुर्विद्या खेळल्या जाते, त्या धनुर्विद्या खेळामध्ये जो धनुष्य असतो 3 लाख रुपयाला मिळतो. 3 लाख रुपयाचं धनुष्य खरेदी करून मी एका खेळामध्ये सहभागी व्हायचं हे गरीब विद्यार्थ्यांना जमणारं नाही. त्याच्यामुळे आपल्या सरकारने देखील मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे आणि आपल्याला अशा खेळामध्ये भाग घेण्याची संधी निर्माण व्हायला पाहिजे. किती खेळ खेळले जातात, 200 खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात. स्विमिंग नावाचा खेळ आहे. मायकल फेप्स नावाचा एक जो अमेरिकन जलतरणपटू आहे, स्विमिंग करतो का नाही तू? स्विमिंग करणारे बरेच खेळाडू आहेत. आणि ते करत असताना त्याने आतापर्यंत जवळपास 28 मेडल मिळवले ऑलिम्पिकमध्ये आणि तो सगळ्यात 1 नंबरला आहे. 28 मेडल मिळून त्याच्यापैकी 23 तर गोल्डच आहेत. 23 गोल्ड आहेत. त्याने त्याच्या शरीराचा बांधा आणि हे सगळं असताना कोणाला तरी वाटेल का की त्याचे जे फेफडे आहेत ते फेफडे खूप कार्यक्षम आहेत आणि ते फेफडे कार्यक्षम असल्यामुळे त्याला खूप चांगली स्विमिंग करता येते. मग तुम्ही तुमच्यामधला जो चांगला गुण आहे, जो तुमच्या शरीराचा, जर तुम्हाला तुमचे डोळे चांगले असतील, तुमची नजर चांगली असेल तर तुम्ही चांगल्या त्या खेळाकडे जा. तुमचा आर्म चांगला असेल तर तुम्ही त्या खेळाकडे जा. तुमच्या पायामध्ये जर चांगला जोर असेल तर तुम्ही पायांच्या खेळाकडे जा. प्रत्येक खेळामध्ये काहीतरी खेळाचं वैशिष्ट्य असतं आणि सगळ्या दृष्टीने तुम्ही देखील आयुष्यामध्ये एक खेळ नक्कीच जपा. मग तो बॉक्सिंग का असेना. बॉक्सिंग खेळ आवडेल तुला. भांडणं तर आपल्या ज्याला भांडणं करायला आवडतात त्याला बॉक्सिंग खेळायला आवडेल. कोणाकोणाला आवडतात भांडणं करायला? आवडतं का नाही? तुम्ही बॉक्सिंग खेळा उद्यापासून, सगळी जिरून जाईल तुमची. भांडण करायची जी खुमखुमी आहे ती सगळी जिरेल बॉक्सिंग करत असताना. आपली मेरी कॉम ज्याने कांस्यपदक मिळवलं होतं, चिकाटी, दृढनिश्चय, हे सुंदर गुण या खेळामुळे येतात. आणि किती ठोसे आपल्या अंगावर पडले तर ती सहन करायची ताकद. दुसऱ्याला मारून जिंकता येत नाही, मात्र मारलेलं आपल्याला किती वेळ आपण टिकू शकतो हा तो खेळ आहे, बॉक्सिंग नावाचा खेळ. आणि आपला नीरज चोपडा जो आपलं प्रतिनिधित्व करणार आहेत, आपल्या भारताचा ध्वज ऑलिम्पिकमध्ये माहिती आहे तुम्हाला, अशा प्रकारे ध्वज घेऊन जातात. या प्रकारे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. मागच्या वेळेचा गोल्ड मेडल विजेता नीरज चोपडा आपलं प्रतिनिधित्व करणार आहे बॉक्सिंग या खेळामध्ये. बघा कशा प्रकारे इथं तुमच्या दाताच्या खाली लावावं लागते तुम्हाला क्लिप, नाहीतर दात सगळे बाहेर निघतात. इतका जोरदार ठोसा लावतो, इतका जोरदार ठोसा लावला जातो बॉक्सिंगच्या खेळामध्ये. भालाफेक या प्रकारामध्ये नीरज चोपडा याने मागच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला गोल्ड मिळवलं होतं. आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट होती ती. आज तोच नीरज चोपडा आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. राजवर्धन राठोड माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे राजवर्धन राठोड? आपले केंद्रीय मंत्री पण होते, ते खेळमंत्री होते. आणि खेळमंत्री कशामुळे झाले? ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवलं होतं शूटिंगमध्ये, रायफल शूटिंगमध्ये. रायफल शूटिंग नावाचा प्रकार माहिती आहे? पिस्टल शूटिंग पण असतो, रायफल शूटिंग पण असते. आणि तुम्ही 2 वेळा त्याच्यामधून एक कबुतरासारखे एक हे उडतात, चकत्या उडतात आणि त्याला तुम्हाला 2 इकडची चकती आणि इकडची चकती
कंटिन्यू शॉट्स मारावं लागतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. ते राजवर्धन राठोड रौप्य पदक मिळवलं, राजकीय बाजूला गेले आणि त्यांना भारताचे खेळमंत्री होण्याची संधी मिळाली. खेळाच्या माध्यमातून ते राजकारणात गेले आणि बरेच लोक गेलेत खेळाच्या माध्यमातून राजकारणामध्ये आणि बरेच लोक खासदार आमदार होतात आणि आपल्या देशाची सेवा करतात. तुम्हालाही ती करता येईल, नक्कीच करता येईल. अजून बरेच खेळ आहेत. हॉकी या खेळ आपला तर राष्ट्रीय खेळ आहे. आपला राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी. एखाद्या खेळाडूचं नाव सांगता येईल का हॉकीच्या? आपला राष्ट्रीय खेळ आहे ना, नाव सांगता येणार नाही. ओळखतं तरी येईल का यांना? हे बघा, हा हॉकी खेळ माहिती आहे ना? हॉकी खेळ खूप सुंदर खेळ आहे. हॉकी सुरुवातीला जेव्हा हॉकी खेळ ऑलिम्पिकमध्ये गवतावर खेळला जायचा तेव्हा 8 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता आहे आपला भारत देश. मात्र जेव्हापासून कृत्रिम ग्रासवर खेळला जातो आता सध्या, तेव्हापासून आपली मास्टरी त्याच्यामधली गेली. याचा अर्थ ओबडधोबड जागेवर आपण चांगल्या प्रकारे हॉकी खेळू शकतो. आपल्याकडे खूप चांगले प्लेयर्स होते. मेजर ध्यानचंद यांचं नाव आहे का लक्षात तुम्हाला? आता जो खेलरत्न पुरस्कार दिला जातो ना, तो त्यांच्याच नावावर दिला जातो. एवढे महान होते ते. भारतरत्न देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला नाव आठवत नाही? सैन्यामध्ये मेजर होते ते. आणि असताना बर्लिन ऑलिम्पिक जेव्हा होतं, बर्लिन ऑलिम्पिक, त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांची एक सुंदर गोष्ट आहे का? खूप सुंदर गोष्ट आहे. बर्लिन ऑलिम्पिक सुरू होतं आणि बर्लिन ऑलिम्पिक चालू असताना मेजर ध्यानचंदकडे जेव्हाही बॉल जायचा, मेजर ध्यानचंद बॉल मारत होते, गोलपोस्टच्या थोड्याशा आजूबाजूने निघून जायचा बॉल. गोलपोस्टच्या थोड्याशा आजूबाजूने काहीतरी थोडेसे इंच सेंटीमीटर बाजूने बॉल निघून जायचा. मध्यंतर झालं. मध्यंतर झाल्यानंतर सर्व खेळाडू, आपला स्टाफ परेशान झाला की मेजर साहब क्या हो गया आपको, क्या हो गया है, गोल क्यों नहीं हो रहे आपसे? त्यावेळेस मेजर ध्यानचंदचं उत्तर होतं, बॉस गोल पोस्ट में कुछ तो गड़बड़ है, गोल पोस्ट में कुछ तो गड़बड़ है, ये गोल पोस्ट को नापा जाए. आणि शेवटी मॅच रेफरीकडे तक्रार केली गेली. मॅच रेफरीकडे तक्रार केल्यानंतर मॅच रेफरीने गोल पोस्ट मोजला. इकडच्या बाजूने 8 इंच आणि तिकडच्या बाजूने 8 इंच, फक्त 16 इंच गोल पोस्ट कमी होता. किती? आणि त्याच्यामुळे मेजर ध्यानचंदचे जे शॉट्स होते ते शॉट्स गोलपोस्टच्या बाजूने जायचे. जे 45 मिनटं होते ते परत दिले गेले आणि त्याच्यानंतर पुढच्या 45 मिनटामध्ये जो गोलपोस्ट वाढवला गेला, मेजर ध्यानचंदने 8 गोल केले. किती? 8 गोल केले आणि 17-0ने जर्मनीला आपण त्या मॅचमध्ये हरवलं. किती? 17-0. म्हणजे किती चिकाटी असावी, खेळाला किती श्रद्धा असावी, हे अंतर किती पाहिजे, हे ज्याच्या ध्यानामनामध्ये केलेलं आहे, असे मेजर ध्यानचंद होते. सराव कशावर करायचे मेजर ध्यानचंद माहिती आहे का? हॉकीचा बॉल किती असतो? एवढा. हॉकीचा बॉल किती असतो? एवढा. आणि त्याची हॉकीची स्ट्रिकची शेवटची बाजू कशी असते बघितली? हे मेजर ध्यानचंद. जुने कपडे आहेत, जुने खेळाडू आहेत, म्हणून त्या प्रकारचे तेव्हा अशा प्रकारचे आपल्याला हे मिळायचे. आणि मेजर ध्यानचंद या ठिकाणी असताना त्यांनी प्रतिनिधित्व केलेले ऑलिम्पिक दाखवले. 1934, 1929 बर्लिन ऑलिम्पिक. रेल्वेच्या पटरीवर सराव करणारे मेजर ध्यानचंद. रेल्वेची पटरी माहिती आहे? रेल्वेचं रूळ किती मोठं असतं? एवढंच असतं. आणि त्याच्यावर तो बॉल ठेवायचा. ठेवल्यानंतर त्याला कंट्रोल करत करत पुढे जायचं. किती चिकाटी लागत असेल या गोष्टीला? तुम्हाला चॅलेंज आहे सगळ्यांना. पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही फक्त 10 सेकंद ठेवून दाखवा त्याच्यावर बॉल. किती? फक्त 10 सेकंद नाही ठेवल्या जात. आणि हे तासनतास प्रॅक्टिस करायचे रेल्वेच्या पटरीवर. किती कॉन्सन्ट्रेशन, किती सराव लागत असेल, किती श्रद्धा आपल्या देशाप्रती असेल या लोकांची, याच्यावरून आपल्याला हे कळतं. अशा प्रकारे या महान अशा खेळाडूला आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया आणि आपल्या
पुढच्या खेळाकडे जाऊया. तो खेळ म्हणजे कराटे. कराटे ब्रुसलीचं नाव कोणी कोणी ऐकलेलं आहे? फक्त 33 वर्षाचं आयुष्य मिळालं ब्रुसलीला. किती? 33 वर्षाचं आयुष्य मिळालं. आणि त्यांनी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं. आणि त्यांची किक जी होती, त्यांनी जो कुंफू हा कराटेचा प्रकार आणला, त्यांची किक, तर ती कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद व्हायची नाही. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद व्हायची नाही, म्हणून स्लो मोशनमध्ये त्यांची फाईट दाखवल्या जायची. इतक्या फास्ट. आणि नानचक्कू नावाचा जो प्रकार आहे माहिती आहे का तुम्हाला? अशा प्रकारे दोन्ही बाजूला लाकडाचे असतात, मध्ये साखळी असते, ते अशा प्रकारे घ्यायचे. ते फिरवायची स्पीड त्यांची जबरदस्त होती. ती स्पीडने ते नानचक्कूचा पुढचा भाग दिसायचाच नाही. आणि अशा प्रकारे ते इकडून 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 जर थोडीशी जरी चूक झाली तर त्याचा फटका आपल्या स्वतःला बसतो. माहिती आहे ना तुम्हाला? तो फटका स्वतःला बसतो. इतका जबरदस्त सराव, इतका कडक सराव त्यांचा होता. एवढ्या 33 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतके छान खेळाडू आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. जगाला कुंफूची देणगी देणारे ब्रुसली. टेबल टेनिस, लॉन टेनिस नावाचे खेळ असतात, ते देखील तुम्ही खेळू शकतात. इंडोर खेळ आहेत, खूप छान खेळ आहेत. बॅडमिंटन नावाचे जे खेळाडू आहेत, बॅडमिंटन खेळणारे, PV सिंधू आहे आपली. गोपीचंद नावाचे तिचे प्रशिक्षक. फुलराणी म्हणून ओळखले जाणारे सायना नेहवाल. लॉन टेनिसची सानिया मिर्झा. लॉन टेनिसचे लिएंडर पेस. किती छान छान खेळाडू आपल्या देशाने आपल्याला दिले. त्याचप्रकारे बास्केटबॉल हा खेळाडू आहे. बास्केटबॉल 5 खेळाडू खेळतात बास्केटबॉल. आणि बास्केटबॉल खेळत असताना त्या बास्केटबॉल खेळायचे नियम, कोणाकोणाला आवडेल बास्केटबॉल खेळायला? ज्यांची हाईट चांगली आहे त्यांना बास्केटबॉल खेळायला आवडतं. बॉलवर कंट्रोल ठेवत ठेवत जाऊन आपण त्या बास्केटमध्ये बॉल टाकायचा. इतका छान तो खेळ असतो. सायकलिंग हा देखील खेळ आहे. सायकल आवडणारे भरपूर खेळाडू आहेत या ठिकाणी. सायकलवर देखील खेळ खेळले जातात. आणि मोठ्या स्पर्धा होतात. फ्रान्समध्ये स्पर्धा आहे की पूर्ण फ्रान्स देशाला चक्कर मारणारी टूर द फ्रान्स नावाची एक, आणि कोट्यवधीचे बक्षीस त्याच्यामध्ये दिले जातात. अशा प्रकारची सायकलिंगची स्पर्धा आहे. बुद्धिबळ नावाचा खेळ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. बैठी खेळ आहे, चेस म्हणतात त्याला. किती खाते असतात त्याच्यामध्ये? 64. 8 इकडचे 8, 8 8 64 खाते असतात. आणि त्याच्यामध्ये तो खेळ खेळला जातो. सोंगट्या असतात. आणि जगाला भारताने दिलेली ती देणगी आहे. भारताचाच हा खेळ आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करून हाती, घोडे अशा प्रकारे त्याच्यामध्ये ती व्यवस्था केली गेली. उंट अशी व्यवस्था केली गेली आणि तो खेळ खेळला जातो. किती फायदा होतो त्या खेळाचा? काय फायदा होत असेल त्या खेळापासून? ज्याला बुद्धिबळ जमते ना तो जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीला हँडल करू शकतो. ज्याला बुद्धिबळ चांगलं खेळता येतं त्याला तो कोणत्याही परिस्थितीला हात करू शकतो. दुसरा काय चाल खेळतो त्या चालीला आपण काय उत्तर द्यायचं आणि मग त्याची चाल आपण डिसाईड करायची. पुढचा काय चालणार आहे याच्यानंतर, आपण हे केल्यानंतर पुढचा काय चालेल. हे सुंदर असं जे जीवनला मार्ग देणारं जे काम आहे ते बुद्धिबळाच्या खेळाने करता येतं. त्याच्यामध्ये संयोजन, आपल्याला नियोजन करता येतं, संयम ठेवता येतो, आत्मविश्वास वाढतो, शिस्त येते. आणि हा भारताचा खेळ आहे, अभिमानास्पद खेळ आहे. व्हॉलीबॉल हा खेळ खेळायला बऱ्याच लोकांना आवडतो. सारंगधर तुझे पप्पा पण खेळतात व्हॉलीबॉल, जबरदस्त खेळतात व्हॉलीबॉल. त्यानंतर हॉर्स रायडिंग हा खेळ आहे. घोड्यावर बसून जाताना कोणता खेळ आहे, मात्र त्याला घोड्याला पळवण्याचं कौशल्य देखील हा खेळ असू शकतो. हॉर्स रायडिंग हा खेळ आहे. फॉर्म्युला 1 नावाचा खेळ आहे. मायकल शुमाकरचं नाव ऐकलं असेल तुम्ही? मायकल शुमाकरचं नाव ऐकलं आहे का? नाही. फॉर्म्युला 1 माहिती आहे का? कार रेसिंग. कारचा आवाज कसा येतो त्याच्यामध्ये, आणि किती किलोमीटर वेगाने चालतात त्या? जवळपास 350 किलोमीटर एका तासाला जातील इतक्या वेगाने गाडी चालवतात. आणि डोळ्याची पापणी जेव्हा हे होते ना तेव्हा समोरून निघून जाते विमानासारखी गाडी. आणि त्याला कंट्रोल इतकं जबरदस्त करावा लागतो. ब्रेक दाबण्यासाठी त्याच्यावर 100 किलोचा प्रेशर द्यावा लागतो. तुम्हाला वाटतं कार चालवण्यामध्ये काय मजाच आहे? अरे मजा नाही. जरी बाजूचा धक्का जरी थोडासा लागला आणि गाडी अनकंट्रोल झाली ना तर फक्त आणि फक्त मृत्यू आहे समोर. त्याच्यामुळे किती कंट्रोल करावं लागेल हे फॉर्म्युला 1 रेसिंगमध्ये तुम्हाला शिकावं लागतं. खूप पैसा आहे त्याच्यामध्ये, मात्र कौशल्य पाहिजे तुमच्याकडे. तुमच्याकडे कौशल्य असलं तर तुमच्याकडे पैसा ऑटोमॅटिक येईल. आणि ते सांगलं रॅन्चोने काय सांगितलेलं आहे? रॅन्चोने काय सांगितलं? सक्सेस की पीछे मत भागो.
काबिल बनो, सक्सेस खुद तुम्हारे पास झक मार के आएगी. म्हणून तुम्ही स्वतः काबिल बना, त्या दृष्टीने प्रयत्न करा आणि ते बनल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता होणार नाही. आणि असे जुगारी खेळ जे आहेत मोबाईलवर, रमीसारखे असे खेळ अजिबात खेळू नका. लुडो हा खेळ अजिबात खेळू नका. तुमचा वेळेचा अपव्यय करू नका. तुम्हाला खेळायचंच आहे ना, मैदानावर येऊन खेळा. मोबाईलचा खेळ बंद करा, कागदावर खेळणं बंद करा आणि मैदानात उतरा. मैदानात खूप खेळ आहेत, बैठी खेळ आहेत. जे अपंग आपले दिव्यांग लोक आहेत, दिव्यांग लोकसुद्धा क्रिकेट खेळतात. आणि आपला कन्नडचा एक दिव्यांग खेळाडू आपल्या भारताच्या टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे, मोहसिन शेख नावाचा, माहिती असेल तुम्हाला. आणि तो बांगलादेश आणि श्रीलंका टूरवर सुद्धा गेला होता. जाण्यासाठी देखील त्याच्याकडे पैसे नव्हते. आमचे तत्कालीन तहसीलदार वाडकर साहेब यांच्याकडून आम्ही त्यांना फंड अरेंजमेंट करून दिले आणि अशा वेळेस तो बांगलादेश टूरला गेला होता. त्या टूरमध्ये त्याने एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचसुद्धा पटकवलेला होता. असा हा पोलिओग्रस्त खेळाडू, त्याचा उजवा हात पूर्णपणे पोलिओने हे झालेला आहे आणि तो दिव्यांग क्रिकेट खेळतो. जेव्हा दिव्यांग लोक मैदानावर खेळू शकतात, तुमच्यासारखे धष्टपुष्ट का खेळू शकत नाही? त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की मोबाईलमधून बाहेर पडा. खेळाचे खूप मोठे मोठे पैलू आहेत. मी आत्तापर्यंत तुम्हाला ज्या ज्या खेळांची माहिती दिली त्या खेळांपैकी कोणताही एक खेळ किंवा जे खेळाडूची माहिती नाही दिली, तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला वाटत असेल की मी या खेळामध्ये चांगलं काम करू शकतो, असे खेळ खेळा. आणि मला असं वाटतं असे खेळ खेळून तुम्ही फक्त तुमचंच नाही, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या देशाचं, तुमच्या गावाचं नावलौकिक करू शकतात. आपल्याच तालुक्याचा एक खेळाडू बऱ्याच मोठ्या याच्यासाठी तलवारबाजी या खेळामध्ये, शिंदे नावाचा एक खेळाडू आहे, शिंदे, आणि प्रवीण शिंदे यांचा तो पुतण्या आहे आणि त्याच्यासाठी तो बऱ्याच देशामध्ये जाऊन आला तलवारबाजी या खेळामध्ये. तलवारबाजी हा देखील एक खेळ आहे. तुम्ही देखील ते अचीव करू शकतात. चांगले चांगले खेळ खेळू शकतात आणि आपल्या देशाचं नाव पुढे करू शकतात. मी काही दिवसांपूर्वी आमच्या या स्टेडियममध्ये, जे सरकारी स्टेडियम आहे आपलं, ज्याला आपण तालुका क्रीडा संकुल म्हणतो, त्या क्रीडा संकुलामध्ये सराव करत असताना बऱ्याच वेळा प्रॉब्लेम यायचे आणि बऱ्याच वेळा आपल्या स्पर्धा जेव्हा राहायच्या तेव्हा दुसरी येऊन थोडा मध्ये अडथळा निर्माण करायचे. आणि ते असताना बऱ्याच वेळा म्हणायचे की तेरे बाप का है क्या, काय म्हणायचे, तेरे बाप का है क्या. असं जेव्हा होतं तेव्हा एक खेळाडू माणसाला मनातून काय वाटतं, एक वेगळ्या प्रकारची जिद्द निर्माण होते की ये ग्राउंड तो मेरे बाप का नाही आहे, लेकिन असं या ग्राउंडवर येऊन कोणी म्हणणार नाही, अशा स्वतःच्या बापाचं स्टेडियम तयार करायचं. आणि ते तयार करायचं काम आम्ही कन्नडच्या या धर्तीवर केलं आहे. एस क्लब नावाने आम्ही सुरुवात केली आहे, YAS या आम्ही तीन जण मिळून हे स्टेडियम तयार केलं. आणि त्याचे काही फोटोग्राफ्स मी आमच्या सरांना पाठवले होते. कृपया ते फोटोग्राफ्स या ठिकाणी आपण हे करावे. हे आम्ही कन्नडचं आपल्याच धर्तीमध्ये निसर्ग सिटी या जवळ हे बघा, या प्रकारचे सामने त्या ठिकाणी खेळले जातात. एस क्लब सुंदर क्रिकेटचं स्टेडियम, संपूर्णपणे हिरवळ असलेलं हे स्टेडियम, विविध स्पर्धा याच्या ठिकाणी होतात. या बघा समोर साईड स्क्रीन लावलेली आहे, वरती टावरने आम्ही संपूर्ण देशभरामध्ये नाही, संपूर्ण विश्वभरामध्ये देखील यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा खेळ कसा जातो, तुमचे जेव्हा स्पर्धा होतील ते सुद्धा तुमचे आईवडील घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर बघू शकतील. अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. ह्या शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या होत्या ज्यावेळेस, या तुमच्या शाळेचे देखील काही विद्यार्थी असतील, कोणी आहे का या फोटोमध्ये? या फोटोमध्ये क्रिकेट खेळणारे विद्यार्थी कोणी आहे का? साने गुरुजीचे पण विद्यार्थी होते ना याच्यामध्ये. या फोटोमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या होत्या आम्ही. त्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये हे कन्नडचे क्रिकेटचे खेळाडू आमचे एवढे खेळाडू तिथे येऊन सराव करतात आणि आपल्या खेळाला फक्त दिवसा नाही तर रात्री देखील खेळाची व्यवस्था त्या ठिकाणी आपण केलेली आहे. अशा प्रकारे हे स्टेडियम आणि खेळाडू सुरू असताना अशा प्रकारचे काही बक्षीस दिले जातात. मुंबई, दिल्ली, बँगलोर, कानपूर, काश्मीर या ठिकाणाहून देखील खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे बघा, हा फोटो जो आहे
हा फोटो जो आहे ज्यांना आम्ही सन्मान करतो आहे ज्यांनी पॅड बांधलेले आहेत आणि खेळलेले आहेत ते डॉक्टर साजिद रावल आहेत. आणि हे युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करतात, डॉक्टर आहेत ते. आणि ते सामना खेळण्यासाठी आलेले आहेत. लँकेशायर या इंग्लंडच्या क्लबकडून ते खेळतात. ते सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू आपल्या ग्राउंडवर येऊन खेळलेले आहेत. आणि वैद्यकीय व्यवसाय ते करत असताना त्यांनी शतक काढलं होतं म्हणून त्यांचा सन्मान आम्ही त्या ठिकाणी केला. हे काही खेळाडू जे दुरून या ठिकाणी मुंबईचे सर्व खेळाडू आहेत, जे मुंबईचे खेळाडू येऊन या ठिकाणी खेळतात. सचिन तेंडुलकर सरांचा जो मुलगा आहे अर्जुन तेंडुलकर त्याचे देखील कोच या ठिकाणी येऊन गेले. पृथ्वी शॉ त्याचे कोच या ठिकाणी येऊन गेले. त्याप्रमाणे यशस्वी जयस्वाल याचे कोच या ठिकाणी येऊन गेलेत. आमचे प्रवीण कुलकर्णी आणि आम्ही या ठिकाणी हे तुमचे कन्नडचेच खेळाडू आहेत. हे कन्नडचे खेळाडू मुली देखील आहेत, त्याच्यामध्ये मुली देखील क्रिकेट खेळतात. आणि अशा प्रकारे सराव करण्यासाठी आपल्याला जे नेट्स आहेत या मुली देखील आपल्या कौशल्याचा वापर करून क्रिकेट खेळतात. आणि आपल्या कन्नडची श्रुती पवार नावाची एक विद्यार्थिनी आहे जी आत्ताच 10वी झाली. कोणत्या तुमच्या शाळेत होती का सर? श्रुती पवार, श्रुती सुनील पवार ही विद्यार्थिनी आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते सध्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघामध्ये. आणि अशा प्रकारे ते बघा श्रुती पवारला फोकस करा सर जरा मध्यभागी लेफ्ट साईड. ही श्रुती पवार राईट साईडला, त्याच्यावरची ही मुलं. राणी, तिचं नाव राणी पण म्हणून ओळखतात तुम्ही तिला, श्रुती पवार नावाची. त्याचप्रमाणे सिद्धांत भांबरे नावाचा एक विद्यार्थी आहे. ही श्रुती पवार, हा सिद्धांत भांबरे. हा विद्यार्थी देखील याने अंडर-16 प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपल्या कन्नडसाठी भूषणाची गोष्ट आहे. अशा प्रकारचे हे विद्यार्थी ज्यांनी आपल्या कन्नडचं नावलौकिक पुढे केलेलं आहे आणि दररोज या ठिकाणी सराव करतात हे विद्यार्थी. आणि नितीन जांगीड नावाचा हा विद्यार्थी क्रिकेटच्याच माध्यमातून आता तो कमाई करायला लागलेला आहे. त्याला आम्ही दररोज एका दिवसाची शूटिंग करण्याचे 3000 रुपये देतो, जेणेकरून तो यूट्यूबच्या माध्यमातून, यूट्यूबचं चॅनल आहे त्याचं स्वतःचं, यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जर त्या ठिकाणी खेळायला आलात तर तुमच्या घरबसल्या तुमची यूट्यूबच्या चॅनलवर लाईव्ह मॅच दिसते आपली. आणि फक्त इथंच नाही तर जगभरात तुम्ही कुठेही असले त्याची लिंक जर आपल्याला मिळाली तर जगभरात कुठेही तुम्ही तुमचे सामने बघू शकतात. अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. रात्रीचा देखील सराव आपले विद्यार्थी करतात. अशा प्रकारचा हा फोटो. हे रोलर जे आपण बघितलेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीचं जे स्टेडियम आहे अहमदाबाद या ठिकाणी नरेंद्र मोदी स्टेडियम, त्या स्टेडियममध्ये देखील अशाच प्रकारचं रोलर आहे. बाहेरगावचे खेळाडू जेव्हा येतात अशा प्रकारे त्यांना जेवण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करतो. हे पिवळा ड्रेस घातलेले जे कोच आहेत ते मुंबईचे कोच आहेत. हे काही व्हिडिओज आहेत तुम्हाला पुढील व्हिडिओ. मुंबईचे कोच आहेत समीर सर. हे कन्नडचेच खेळाडू आहेत आणि बॉलिंग टाकणारा मुंबईचा खेळाडू. अशा प्रकारे लाईव्ह दृश्य आपल्या ह्या कन्नडच्या ग्राउंडचे आहेत. आणि हा कन्नडचा खेळाडू षटकार मारताना तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. हे आपलं कन्नडचं ग्राउंड आहे, आपलंच यस क्लबचं ग्राउंड. आणि हे लाईव्ह सामने जेव्हा होतात अशा प्रकारे तुम्हाला दृश्य याच्यावर दिसतात. अशा प्रकारे रिप्ले देखील तुम्हाला दिसतो. हे आपल्या कन्नडचं स्टेडियमचं सुंदर असा व्हिडिओ. सद्यस्थितीमध्ये आपले खेळाडू मध्ये सराव करतात, दररोजचा कॅचिंगचा सराव करतायत विद्यार्थी. आजूबाजूला सर्व शेती आहे आणि हे सगळं असताना या ठिकाणी अशा प्रकारे लाईव्ह दृश्य देणे, आंतरराष्ट्रीय पातळीचं मॅचेस चालू आहे अशा सुविधा जवळपास आपण त्यांना दिल्या आहे. खेळपट्टी आपली खूप सुरेख आहे. आणि अशा प्रकारे हे बघा ॲक्शन रिप्लेस वगैरे दाखवल्या जातात. तुम्हाला बघताना अत्यंत स्टंपिंग केली असताना पाय हवेमध्ये होता. आणि थर्ड अंपायरसुद्धा आपण आपल्या कन्नडच्या याच्यावर दिलेला आहे. मराठवाड्यामध्ये सगळ्यात प्रथम जर तिसऱ्या पंचाचा निर्णय दिला आहे. नाईट मॅचेसचा हा व्ह्यू आहे. नेक्स्ट घ्या सर. ॲक्शन रिप्ले कशा प्रकारे खेळाडूंना आऊट नॉट आऊट दिल्या जातं. हे बघा हा शॉट खेळला आहे, हातातून कॅच जरी त्याची सुटली आणि हा बॉल त्याने स्टंपला लावला आहे, जेव्हा लावताना बॅट वरती आहे, बघितली का बॅट वरती आहे आणि म्हणून तिसऱ्या पंचाच्या मदतीने त्याला आपण आऊट देतोय. अशा प्रकारचे निर्णय आपण आपल्या ग्राउंडवर घेतो.
सूर्यकुमार यादवचा शॉट बघायचा आहे का तुम्हाला? हे बघा, आपल्याच ग्राउंडवर खेळलेला आदर्श जैन नावाचा हा खेळाडू अशा प्रकारचे शॉट्स मारतोय. रात्रीच्या वेळेस आपलं स्टेडियम अशा प्रकारे दिसतं. हे सुंदर दृश्य आपल्या ग्राउंडचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीचं ग्राउंड जसं असतं त्याच प्रकारे सुविधा देण्याचं तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्याच मातीत जन्मलेले तुम्ही, आपल्या कन्नड तालुक्यासाठी हे ग्राउंड कधीही उपलब्ध राहील, तुमच्या खेळाडूंसाठी देखील उपलब्ध राहील. तर माझी सर्व शाळा प्रशासनाला देखील विनंती राहील की अशा प्रकारचे अनुभव तुमचे खेळाडू, हे बघा तुमचेच शाळेचेच विद्यार्थी काय सर, हा सुंदर झेल घेणारा खेळाडू मला असं वाटतं 8वी मधला आहे आणि त्याचं विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याचं नाव कार्तिक राठोड. कार्तिक राठोड नावाचा हा विद्यार्थी सुंदर झेल त्याने घेतलेला आहे. बघा, हे बघा, कॅच घेत असताना अशा प्रकारचे शारीरिक कौशल्य तुमच्यामध्ये उपलब्ध होतं आणि अशा प्रकारचे मॅचेस तुमच्या होतात. या प्रकारे ग्राउंडला जेव्हा नवीन ग्राउंड बनवत होतं तर अशा प्रकारे फवारे आपण जमिनीमधून बसवले आहेत आणि त्याच्यामुळे नळी घेऊन पाणी मारायची गरज पडत नाही. अशा प्रकारे आपल्याला धन्यवाद सर. अशा प्रकारची सुविधा आपण एस क्लबच्या माध्यमातून दिलेली आहे. या ग्राउंडवर ज्याला खेळायला आवडेल त्याने सायंकाळी येऊन त्या ठिकाणी दररोज आपण प्रॅक्टिस करू शकतो. शालेय मॅचेस आपण अगदी कुठलेही शुल्क न घेता आपल्या कन्नड तालुक्यात असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा जेव्हा होतील त्या स्पर्धा अत्यंत निःशुल्क घेतल्या जातील. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, जर दुसऱ्या गावाचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्याची आहे. 100 विद्यार्थी एकाच वेळी राहू शकतात अशी व्यवस्था आपण ग्राउंडच्या बाजूलाच केलेली आहे. आणि त्याच ठिकाणी जर कोणी जेवणाची ऑर्डर्स वगैरे दिली तर जेवणाची व्यवस्थासुद्धा त्याच ठिकाणी आहे. म्हणजे खेळाडू एकदा कंपाऊंडच्या आतमध्ये आले मुंबईसारख्या ठिकाणाहून तर आम्ही त्यांना कंपाऊंडच्या आतमध्येच सर्व सुविधा देतो. जेवण्याची, राहण्याची आणि खेळण्याची, प्रॅक्टिस करण्याची देखील सुविधा एकाच ठिकाणी असते. अशा प्रकारच्या सुविधा आपण या ठिकाणी देतो आहे. आज तुमच्या सर्वांसोबत खेळाच्या बाबतीमध्ये चर्चा करून खूप आनंद झाला. विविध खेळाची माहिती तुम्हाला दिल्या गेली. तुम्ही देखील याच्यापेक्षा जास्त माहिती मिळवू शकतात आणि एखादी चांगला खेळ आपल्या आयुष्यामध्ये घेऊन त्या खेळाच्या दृष्टीने आपलं आयुष्य चांगलं करू शकतात. खेळामध्ये करिअर करायचं असेल तर मी फक्त आत्तापर्यंत एकच पालक बघितलेला आहे, ते म्हणजे आमचे मित्र दीपक पवार, ज्यांनी त्यांच्या मित्रांना एक उदाहरण असं दिलेलं आहे की त्यांचा मुलगा हर्षवर्धन, त्याला फक्त आणि फक्त क्रिकेट या खेळासाठी कॉन्सन्ट्रेशन करायला सांगितलं. तू कुठल्याही प्रकारचं अचिव्हमेंट करू नको, फक्त एकच ध्येय ठेवलं आहे त्यांनी, ते म्हणजे क्रिकेट. आणि तो सुंदर क्रिकेट खेळतो. त्याला पुण्याच्या क्लबच्या ठिकाणी टाकलं आहे, मुंबईला टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर पालकांनी आपली भूमिका केली की खेळामध्ये देखील करिअर होऊ शकतं, अशा दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न पुढे केले की तुम्ही कसाही खेळ खेळला की तुम्हाला बँक्स पुढे घेऊन जातात किंवा इतर कंपन्या असतात, त्या कंपन्या देखील तुम्हाला नोकरी देऊ शकतात. आणि पोलीस खात्यामध्ये, मिलिटरीमध्ये एक वेगळा कोटा असतो खेळाडूंसाठी, तो देखील तुम्हाला मिळू शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनाला हे करू शकता. तुमची वळवळ मला समजलेली आहे. सर्वांना भूक लागलेली आहे, मला देखील लागलेली आहे. कारण मला माहिती आहे माझा विद्यार्थी भुकेला आहे आणि मी जेवण करून कार्यक्रमाला येऊ याच्यापैकी मी नाही. तुम्ही गेल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाणार तेव्हाच मी पण जेवण करेल. आज या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं. तुम्ही सगळं विद्यार्थी मित्रांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.